ज्या ठिकाणी सज्ज होतात प्रमोदजी शेडगे आणि दीपक संके सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर यांचा आवाज आपण ऐकतायत. दीपक संके सरांचा आवाज ऐकतायत. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून खूप खूप धन्यवाद आहे. पहिल्याच बॉलवर स्विच हिटचा फटका अतिशय चांगला. मात्र यावेळेला आपण पाहतायत गोलंदाजाची लाईन अँड लेंथ घालवण्यासाठी मात्र या ठिकाणी एक आपण पाहिलं तर प्रक्रिया रचली जाते आणि त्यानुसार मात्र हा स्विच हिटचा फटका खेळला. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार आणि संघाची धावसंख्या 4च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. आदरणीय सन्माननीय माजी आमदार आणि हक्काचा माणूस आपला माणूस म्हणून राजेजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या मार्गदर्शनातून या स्पर्धेच्या निमित्ताने कोसमाई चषक मनोगत व्यक्त करावं. आजच्या कोसमाई क्रीडांगण खार्डी या ठिकाणी कोसमाई चषक क्रिकेटच्या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा यावर्षी या ठिकाणी सुरू केल्या आणि ह्या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल मी प्रभाकर शेठ तुमचं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो आणि खूप अभिनंदन करतो. मी अनेक ठिकाणी क्रिकेटच्या मॅचसाठी जातो, स्पर्धेसाठी जात असतो. ह्या आपल्या भारतामध्ये आणि या पालघर जिल्ह्यामध्ये आपण क्रिकेटचं एवढं काही प्रस्थ पसरलेलं आहे की जिथे जागा मिळेल तिकडे मुलं आपली क्रिकेट खेळतात, स्पर्धा आयोजित करतात आणि आपल्या मुलांचं त्याच्यामध्ये एवढं इन्व्हॉल्वमेंट वाढलेलं आहे का क्रिकेटशिवाय जगणं अशक्य झालेलं आहे. याची परिस्थिती आहे. परंतु हे सगळं खेळत असताना त्याची आवड जोपासत असताना मैदानं सुसज्ज असली पाहिजेत हे सगळ्यांना वाटते, परंतु सगळ्यांच्या नशिबी ते नसते. या ठिकाणी खेळत असणारे खेळाडू आजची स्पर्धेमध्ये खेळतात, अनेक ठिकाणी गेले असतील, जात असतील, स्पर्धा जिंकल्या असतील, परंतु एवढं चांगलं ग्राउंड त्यांच्या नशिबाने फार कमी क्वचितच मिळतात. आणि ह्या ठिकाणी प्रभाकर शेठ तुम्ही जे मी आता बघतोय आणि ऐकतोय का ही खरं म्हणजे खदानी जागा कॉरीची आणि ते 35 लाख रुपये तुम्ही खर्च केला असं तुम्ही सांगितलं. हे सोपं नाही. ते म्हणजे खर्च करून मैदानं बनवणं स्वखर्चानी किंवा कुठूनही पैसा जमा करणं. कोणीही सांगेल 35 लाख रुपये खर्च करायचा, तो का करायचा, कशासाठी करायचा. शेवटी ह्या प्रगतशील देशामध्ये आपण जगत असताना विकासाचा जर आपण भूमिका बघितली तर रस्ता बांधला म्हणजे विकास झाला, पाणी दिलं म्हणजे विकास झाला असं नाही. विकास हा सर्वांभूमिक असला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विकास जो आहे म्हणजे व्यक्तिमत्व विकास. व्यक्तिमत्वाचा विकास ज्या ठिकाणी होतो तेव्हा जी व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाते तेव्हा त्याचं कुटुंब, त्याचा समाज घडवण्याचं काम करते. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये क्रीडा आणि कला हा प्रकार खूप वर आहे. जगामध्ये आपण ऑलिम्पिकच्या स्पर्धा बघतो. या ग्रीसमध्ये 1926ला पहिल्या स्पर्धा झाल्या, क्रीडा स्पर्धा. त्याच्या अगोदरपासून व्हायच्या. आणि ह्या स्पर्धा का सुरू केल्या की शेवटी पूर्वी लढाया व्हायच्या, लोक लढाया करून सगळे विजय संपादन करायचे, आयुष्य जगत असताना खूप हार्डवर्क करायचे, मेहनत करायचे, परंतु खेळाला कुठेतरी प्राधान्य मिळालं पाहिजे आणि त्या सुप्त गुण खेळाडूंच्या त्या व्यक्तीमधले पुढे आले पाहिजेत. म्हणून या स्पर्धा सुरू झाल्या, क्रिकेट सुरू झालं आणि ते एवढं पसरलं. म्हणजे व्यक्तिमत्वाला किती महत्त्व आहे, व्यक्तिमत्व विकासाला किती महत्त्व आहे ते म्हणजे प्रभाकर शेठ तुम्ही. ते असं का तुम्ही ह्या खार्डीसारख्या गावामध्ये जन्माला आल्यानंतर तेव्हाचं खार्डी गाव, तेव्हाचं इथे असलेलं उत्पन्नाचे स्तोत्र, तेव्हाची असणारी जगण्याची पद्धती काय होती तुम्हाला चांगलं माहिती आहे. हे सर्वांना माहिती आहे. अत्यल्प उत्पन्न असेल, फार का सुविधा नसतील, आपला समाज मच्छीमारी करून जगणारा समाज, परंतु ह्या समाजामध्ये तुमच्यासारखं व्यक्तिमत्व घडलं आणि खूप पुढे आला. त्याच्यामध्ये तुमचं स्वतः जिगर लागते, ती तुम्ही तयार केली आणि तुम्ही जे विकास तुमचा स्वतःचा केला, व्यक्तिमत्व डेव्हलप केलं, तेव्हा तुम्हाला कुठेतरी वाटायला लागलं की आज माझ्या समाजामध्ये माझ्या गावची मुलं आहेत, त्यांना त्या कुठेतरी पुढे न्यायचं असेल तर त्यांच्यासाठी काय आवश्यक आहे. मग ते खेळाचं माध्यम आहे, त्याच्यामध्ये क्रिकेट आहे, हे तुम्ही ओळखून 11पर्यंत स्पर्धा चांगल्या भरवल्यापर्यंत ग्राउंड नसल्यामुळे तुम्हाला भरवता आल्या नाही आणि आज एवढं मोठं सुसज्ज ग्राउंड इथे बनवलं तुम्ही.
आणि तिथे ह्या स्पर्धा आयोजित केल्या. इथे अभिमानाची गोष्ट अशी की भारताचा अंडर-19चा कॅप्टन आयुष म्हात्रे या ग्राउंडवर आले आणि आपल्या ओपनिंगला आले. हे खूप मोठं क्रेडिट आहे तुम्हाला, खूप मोठं क्रेडिट आहे. आणि नुसतं क्रेडिट नाही तर ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले जे खेळाडू आहेत ना यांच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. ते खूप प्रेरणादायी आहे की शेवटी टेनिस क्रिकेट हा असा एक हल्ली खेळ झालेला आहे का त्याच्यातून मुलांना पुढे जाण्याची संधी तयार झालेली आहे. ISL सारखी स्पर्धा सुरू झाली, त्याचं ऑप्शन व्हायला लागलं, IPLच्या धर्तीवर सुरू झाली आणि अनेक ठिकाणी मॅचमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे बक्षिसं आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून द्यायला लागलो. खेळाडूंना त्याचा फायदा व्हायला लागला आणि खूप गुणी खेळाडू तयार झाले. पहिला एक 10 गावची मिळून एक टीम व्हायची, मग 2 गावची मिळून व्हायला लागली, आता एका गावामध्ये 4-4 टीम झाल्या. कशामुळे झाल्या ह्या? अ ब क ड सगळी मुलं येतात. दादा माझी पण टीम आहे, दुसरा म्हणतो आमची पण टीम. आपण एकच गाव ना, नाही पण आम्हाला खेळायला संधी मिळत नाही, मग आमची वेगळी टीम आहे. म्हणजे खेळाची आवड ही अशा प्रकारे रुजली गेली, ती वाढत चाललंय आणि चांगले दिवस आले. इथे बक्षीस किती आहे प्रभू शेठ? आता मला सांगा, 2.5 लाखाचं बक्षीस या कोसमाई ग्राउंडवर एक जर आयोजित केलं तुम्ही, ज्या टीमला मिळेल किती भाग्यवान असतील हो. 2.5 लाख कमवायला फार मेहनत लागते करायला. शहरीला किती? एक ग्रामीणला 1.5 आणि शहरीला 2.5 म्हणजे 4 लाखाचं पहिलं बक्षीस. हा काय जोक आहे का? अहो खानिवड्याला 3,300 रुपयाची मॅच भरायची फायनल 25 वर्षापूर्वी, तर तेव्हा 3,333 आकडा जरी वाचला ना तरी ऊर भरायचे. 3,333 रुपये खूप वाटायचे ते. आज 4 लाख रुपये बक्षीस आणि इतर खर्च या खेळाडू तुम्ही करताना तुम्हाला सलाम आहे, सॅल्यूट आहे तुम्हाला. का एवढ्या मोटिवेशन तुम्ही या मुलांना द्यायला लावलेलं आहे. आणि मुलांना एकच सांगेन, आणि मगाशी बघितलं खेळाडू मॅच झाली आले, काही बाहेर गेले, हस्तांदोलन जे केलं टीमने एकमेकांना, हे खूप सूचक आहे की शेवटी हार जीत होत असताना त्याच्यामध्ये आपण खेळाडूपणा खेळाडूती स्वीकारून ते स्वीकारलं, हार स्वीकारली आणि जीतही स्वीकारली. त्याच्यामध्ये कुठे उन्माद नाही, कुठे कोणा चेष्टा नाही किंवा कुठे हरलेल्या टीमला कमी पण वाटलंच नाही. तो एक खेळाचा भाग असतो हार जीत, ते तुम्ही स्वीकारतात ना, हीच ह्या खेळाडूंमध्ये आलेली शिस्त. आणि तुम्ही कॉमेंटेटर लोक आहेत ना, एक खेळाडूंना एवढी स्फूर्ती ऊर्जा देतात ना जबरदस्त. तुम्ही एवढं माहिती शोधून आणतात, त्याच्यामध्ये एवढे त्यांना गोष्टी शिकवतात, नियम शिकवतात. त्यांनी पुस्तकं कोणीच वाचली नसतील नियमाची खेळाडूंनी, किंवा त्याचा अभ्यास पण केला नसेल, परंतु हे सगळं ज्ञान आहे ना तुम्ही अगदी व्यवस्थित त्यांना डोस देऊन पाजता, पोलिओ डोस सारखं. म्हणजे पोलिओ पाजून भारताची जी लहान पिढी होती ना ती भारत सरकारने सुदृढ बनवली शारीरिक. तसं तुम्ही या खेळाडूंना विचाराने खूप सुदृढ बनवलं, माहिती दिली, त्याच्यामध्ये शिस्त आणण्याचं काम खरं तुम्ही केलंय, खरोखर तुम्ही केलेलं आहे. कारण ही माहिती घेत असताना त्यांनाही कुठेतरी जाणीव होते, ऐकणारा जाणीव होते की हे खेळामध्ये असतं, क्रिकेटमध्ये हे आहे, असं असते. हे असं असल्यामुळे ते त्यांना समजायला लागलं आणि शिस्त आली. तर आम्ही खेळायचो ना तर भानगड कायमची व्हायची म्हणजे व्हायचीच. ते LBWच का दिला, कटच का लागली, तू हेच का केलं, म्हणजे अशी एक स्पर्धा नाही प्रभाकर शेठ आपल्या वेळेला का भानगड झाली नाही असं. म्हणजे कधी कधी मारा कुठ्यापर्यंत व्हायची, फिट मार. आता ते बघायला दिसत नाही आपल्याला का, तर हे तुमचं क्रेडिट आहे, कॉमेंटेटर लोकांचं क्रेडिट आहे. अंपायर्स चांगले आले, खेळाडू चांगले आले, प्रेक्षक वर्ग वाढला आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण स्पर्धा दाखवतो. ही जगामध्ये पाहिली जाते शेठ, जगामध्ये 248 लोक, किती 248 ना, 195 देशांमध्ये ही स्पर्धा बघतात. आणि तुम्हाला खरंच सांगतो, मी जगामध्ये बरेच देशामध्ये फिरलो, आपापल्या लोकांकडे गेलो जिथे राहतात त्यांच्याकडे, तर तिकडे TV लावून आपल्या मॅच बघत असतात. आपल्या इकडे होतात ना हे मॅच, तिकडे आवर्जून बघत असतात की नाही आपली मुलं खेळतात. मध्यंतरी मला वाटतं वैतरणाचीच फणस पाडायला मी गेलो होतो, तर आपले अमेरिकेला पोरं आहेत इथली, तर तिकडनं ते पैसे लावायचे, बक्षीस द्यायचे ऑनलाईन. इकडे का सिक्स मारली तिकडनं पैसे पाठवायचे, विकेट काढले तिकडनं पैसे पाठवायचे, अरेंजमेंट तिकडनं केली त्यांनी. म्हणजे ही आवड आहे ना ही आपल्या लोकांमध्ये खूप आपल्या क्रिकेटची आहे. असो, खरोखर प्रभाकर शेठ एवढं सुंदर ग्राउंड बनवलं ना, ह्या ग्राउंडला अजून तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही पॅव्हिलियन बनवण्याच्या डोक्यात आहे, झाडं लावायची तयारी आहे. म्हणजे लोक प्रेक्षकांना सावली भेटेल, त्यांना व्यवस्थित निवारा भेटेल, एखादी पाण्याची पण सोय करा.
पाण्याची पण सोय करा इथे. आपल्याकडे पाणी आलेलं आहे महानगरपालिकेत, त्यातलाच एखादा टॅप आहे हायवेला कुठून तरी आणा का जेणेकरून ग्राउंडला पाणी लागतंय. टाक्या इथे टाकी बघितल्या, इथे टाकी आहे, ग्राउंडला पाणी लागते. गवत लावलं तर पाणी शिपणारा पाहिजे. आणि एखादा क्युए लागतो, म्हणजे क्युरेटर बोलतो ना आपण त्याला, ग्राउंड तयार करतो, काय बोलतात त्याला? नाही रोलर नाही, तो व्यक्ती असतो त्याला काय बोलतात, पिच वगैरे. तो तसा एखादा तुम्ही ठेवला ना तर ते मेंटेन पिच क्युरेटर, हां क्युरेटर. तर असं ठेवला नाही बिरवाडीला, असं मी बघितलं एका व्यक्ती आहे ना ठाकूर म्हणून, तर त्याचं कामच ते. तो मानधन घेत नाही काही नाही, पण तो क्रिकेट जगतो. आणि एवढं सुंदर त्याने निसर्ग म्हणजे ग्रीन असं बनवलेलं आहे ना ग्राउंड, का त्याचं मला खूप अपूर्व वाटते. तसं आपल्या मुलं जे आहेत, आता मुलांना एक सांगेन का प्रभाकर शेठनी बनवलं, प्रभाकर शेठ पाणी शिपायला येणार नाही, त्याचं काम नाही ते. हे सांभाळण्याचं काम तुम्ही मंडळीने केलं पाहिजे. आवड तुमची आहे, तुमच्या आवडीसाठी त्यांनी एवढं मोठं तुम्हाला व्यवस्था करून दिलेलं आहे ना, तर तुम्ही तिथे ह्या गोष्टी मनापासून करा. आणि हे ग्राउंड अतिशय भव्य दिव्य बनेल. इथे एखादं चांगला सामना याच्यापेक्षा आंतरराष्ट्रीय दर्जाचा भविष्यामध्ये कधी होईल असं स्वप्न बघा. एखादा रस्ता वगैरे आहे हा पण हे करून इथे आजूबाजू जागा हे करून, कारण आम्ही याला गेलो, केनियाला गेलेलो मी, असं ग्राउंड नाही त्यांच्याकडे हो. ते इंटरनॅशनल क्रिकेट सीझन खेळतात, त्यांच्याकडे एवढं मोठं ग्राउंड नाही, छोटी ग्राउंड खेळतात ती लोक, तरी पण ते खेळतात, पुढे आले. तर आपल्याकडे अशी तुमच्यासारखी मंडळी आहे, खूप चांगलं केलंय. पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, परंतु अशा स्पर्धेला मला बोलवलं फार बरं वाटलं. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. प्रत्यक्षात कृतीला स्फूर्ती देणारी ऊर्जा आपण या ठिकाणी दिलेत आणि आम्ही आपलं या ठिकाणी यथोचित मान सन्मान करतोय. दुसरं म्हणजे आमदार साहेब तुमच्या माहिती करतात, तुमच्याच परिसरातील आडणे गावातून बिलॉंग करणारे प्रमोदजी शेडगे, आयुष म्हात्रेचा तुम्ही उल्लेख केला, परंतु आयुष म्हात्रेचा या पालघर जिल्ह्यामध्ये पहिला इंटरव्ह्यू जर कुणी घेतला असेल तर ते आमच्या समालोचन परिवाराचे मित्र आणि तुमच्याच गावातील आडणे गावातील प्रमोदजी शेडगे याने घेतलाय. खूप चांगलं वक्तव्य, ऊर्जादायक. आपण या ठिकाणी आपलं भाषण या ठिकाणी संपवलंय आणि आता आम्ही विनंती करतोय स्वागत आणि सन्मान सुद्धा करणार आहोत. तत्पूर्वी आपण स्कोअर बोर्डवर नजर सुद्धा टाकूया. किती धावा झालेत प्रमोदजी? सध्या तरी आपण पाहिलं तर 23 धावा झालेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. V24 फाउंडेशन टीम ज्या संघाने गेल्या मॅचमध्ये आक्रमकता दाखवली होती आणि जवळजवळ जर आपण पाहिलं 77 धावा कुटण्याचा पराक्रम केला होता, त्याच टीमला आतापर्यंत या 2.4 ओव्हरमध्ये थांबवलं 23 धावांपर्यंत आणि मिनिटे घेतलेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर यावेळेला ऑन साईडला सतीशच्या बॅटमधून चांगला फटका होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग. वाह, काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केलेत. आक्रमकता फिल्डिंगमध्ये कशी असावी याचं ताजं उदाहरण त्या फिल्डरने त्या ठिकाणी दाखवून दिलंय. मनीष, मॅग्निफिसंट फिल्डिंग. 4 धावा आपल्या संघासाठी रोखण्यात यश मिळवलंय. काय फिल्डिंग केलंय, उडता पंची असंच म्हणायला हरकत नाही आहे. आणि अतिशय मात्र आपण पाहिलं तर चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. 25ला 3 यावेळेला जागेवरून खेळलेत. काय फटका आहे आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. सतीशच्या बॅटमधून एक कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत सनसनाटी कोसमाई चषक षटकार. थँक्यू. अप्रतिम, जबरदस्त. यावेळेला 31ला 3 आणि अप्रतिम 14 मिनिटे बरोबर तुम्ही घेतली, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. 15 मिनिटांचा कालावधी आहे 3 षटकांसाठी. 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक. सतीश इज ऑन अ फायर. सुपर बॅटिंग. आपण स्वागत आणि सन्मान करूया. वेळात वेळ काढून चांगलं गायडन्स, चांगलं मार्गदर्शन आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम केलंय आदरणीय सन्मान्य माजी आमदार, दमदार आमदार राजेश रघुनाथ पाटील साहेबांनी आणि त्यांचा यथोचित सन्मान कोसमाई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, या स्पर्धेचे करता धरता
आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. मायेची ऊब देणारे शॉल, पुष्पगुच्छ आणि हे सन्मान चिन्ह देऊन आपलं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये होतोय. थँक्यू, मनापासून आभारी आहोत साहेब. तुमच्यामुळेच आता खेळाडूंमध्ये सुद्धा ऊर्जा येईल असं मला वाटतं, कारण तुमच्या प्रत्येक भाषणामध्ये ऊर्जा आहे जी समाजाला प्रेरणा देण्याचं काम करतोय. लोक उपयोगी कामं तुम्ही केलेत आणि विशेषतः पाटील साहेब, आमचा भाग बाफाणे वसई नायगाव पूर्वचा भाग असून सुद्धा आम्ही जी गाणं तुमच्याकडे ठेवलेत, तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर लगेच आम्हाला तुम्ही रिप्लाय द्यायचे, मदतीचा हातभार द्यायचे, हीच तुमची ख्याती आहे. प्रत्येकाकरता तुम्ही धावून येत आहेत आणि हा आमच्याकरता प्लस पॉईंट आहे की आमच्या परिसरामध्ये तुमच्यासारखं अनमोल रत्न आहे. सोबतच आपण बघताय चेतनजी नाईक साहेबांचा स्वागत आणि सन्मान करतायत. प्रभाकर शेठ साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. चेतनजी नाईक बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ता आहेत. आणि त्याचबरोबर निलेशजी कुडू साहेबांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय. चला, आपले पाहुणे मंडळी या ठिकाणी रजा घेत आहेत. बहुमूल्य वेळ त्यांनी दिलाय. आता थेट आपण वळतो कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ पालघर, चॉईस ऑफ पालघर, आमचे मित्र प्रमोदजी शेडगे आणि त्यांच्या सोबतच महाराष्ट्रातील प्रख्यात असलेले समालोचक दीपकजी संके सर. 35-3 या वेळेला आपण पाहताय. 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. V24 फाउंडेशन हेमेंद्र 4 धावा खर्च करतोय. चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. कोणत्या प्रेक्षकाची जर बाईकची चावी हरवली असेल तर ती इथे जमा झालेली आहे. ती आपण ओळख पटवून तुम्ही घेऊन जायचं आहे. त्यावर GM स्विच टू अ बेटर वर्ल्ड असं टॅगलाईन आहे. बघा, सकाळच्या सतर मारुतीची चावी हरवली. आता तो इकडे काय काय हरवतात हो, एवढे क्रिकेटच्या प्रेमात पडलेत. पुन्हा शोधा गोलंदाजी करतोय हेमेंद्र. सुपर बॉलिंग, काय क्वालिटी क्रिकेट बघायला. चेंडू गेला कव्हरच्या रिझल्टला. इथे बाकी एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाने विचार केला धावसंख्या होते 36. आज तुम्ही प्रमोदजी बघितले काय, बरेचसे संघ पहिली फलंदाजी करत कोलमंटाला पाहायला मिळत. एक जो दबाव आहे की आम्हाला एवढे धावा करायला, आम्हाला चेसे होते का नाही. तशी मला वाटते तिसरी मॅच आहे लो स्कोरिंगची मॅच आपण इथे बघत आहात. हो, 36 धावा यावेळेला पाहायला मिळतात. इथून जर शेवटच्या बॉलवर जर कदाचित चौकार आला तर एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याची दाट शक्यता आहे, कारण बॉलिंग लाईनअप सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. या वेळेला बॉल सुटलाय आणि इथून मात्र विकेट मिळण्याची दाट शक्यता. आशुतोष व्यवहारे सरांचं बोट उंचावलं. इथून फलंदाज बाद होईल. शेवटच्या बॉलवर 4 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 36 धावा 37 धावांचं लक्ष. तर यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या दोन टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळेल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टनही आपण टॉस करण्याकरिता सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव त्या ठिकाणी असतील संदीपजी गावंड सर. टीम त्या ठिकाणी असेल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी आणि त्यांच्या अगेन्स्ट शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे पोहोचत आहेत. टॉस करण्याकरता मी विनंती करतोय मनोज राऊत साहेबांना, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. बहुजन विकास आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह आपल्याला उपलब्ध झालेत असे तलावपाडे येथील प्रसिद्ध, या वसई तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व मनोजजी राऊत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
मनोज राऊत साहेब सांगतायत की आमच्याच वार्डमधल्या दोन्ही टीम आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कॉलिंग कोण करत आहे? शेरगाव स्पोर्ट्स शेरगाव विरुद्ध आपण बघतायत श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी बी असा मॅच होतोय. कोसमाई असा आवाज आलाय. चला, दोन batter Double मैदानाच्या seven, आतमध्ये मार्गस्थ 0-7. व्हायचं. म्हणजेच मनोज राऊत साहेबांनी टॉस उडवल्यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा सुद्धा दिले जात आहेत. आणि नक्की कोण सांगा? सॅम जिंकलाय. घनश्याम भोईर टॉस जिंकतात. शेरगाव स्पोर्ट्स शेरगाव टीमचे कॅप्टन आहेत. सकाळपासूनचा प्रवास या स्पर्धेचा कसा झालाय? प्रवास खूप छान झाला आहे आणि आम्ही पहिली मॅच जिंकलेत, त्यामुळे इथून थोडासा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करणारच आहेत आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करणार आहेत. 4 षटकांचा मॅच आहे, त्यामुळे फिल्डिंग करणार. विसरू नका समोर कोपरी संघ आहे, घराजवळच्याच टीम आहेत. तुमच्यापेक्षा थोडीशी वरचढ मला जाणवती ती टीम. मी पण त्याच संघातून खेळतो, एक गाव एक मध्ये, त्यामुळे काय असं नो डाऊट आमचे जे संबंध आहेत ते घरचेच संबंध आहेत, त्यामुळे काय असा काय विषयच नाही. तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. कोपरी टीम बॅटिंग करताना किती धावसंख्येपर्यंत मजल माराल? 4 षटकांचा मॅच होतोय. आम्ही नक्कीच एक 40 धावसंख्येचा पाठलाग आम्ही पार करण्याचा प्रयत्न करू. खेळ भावनेनेच क्रिकेट खेळलं जाते का तुम्ही आमने सामने जेव्हा जेव्हा येता तेव्हा? नक्कीच नक्कीच सगळे आमचे जे आहेत समोरील टीममध्ये ते मित्रच आहेत, त्यामुळे आम्ही नक्कीच एक मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो. चांगला मॅच होईल. नक्कीच सर, तुम्हाला प्रेक्षकांना सर्वांना नक्कीच चांगला सामना पाहायला मिळेल. घनश्याम तुमच्याकडून? नक्कीच चांगलाच मॅच पाहायला भेटेल आणि पुन्हा एकदा म्हणजे या आयोजकाचे पुन्हा एकदा म्हणजे प्रभाकर शेठजी पाटील यांचे पुन्हा एकदा आभार मानतो, कारण याच गावातून एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी एक ग्राउंड सध्या आज आपण बघतोय म्हणजे या वर्षामध्ये कोसमाई चषक त्यांनी पुन्हा एकदा या मैदानावरती पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि या मैदानाला अजून चांगलं कसं करता येईल त्यावरती त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनच्या शुभेच्छा पोहोचलेल्या आहेत. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय शेरगाव स्पोर्ट्स शेरगाव टीमचे कॅप्टन घनश्याम भोईर यांनी आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातं श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी टीमला. होणारा मॅच पुढील मॅच असेल तर थेट आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आपल्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता मधुरवाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत 2 दिग्गज समालोचक दीपकजी संके सर आणि प्रमोदजी शेडगे सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. स्टील स्टे ट्यून ऑन विश नेटवर्क लाईव्ह. थँक्यू व्हेरी मच संदीप गावंड सर यांना आपण ऐकतायत. अर्थातच सँडी यांना आपण पाहू शकतायत. एका साईडला दीपक संके सर यांना आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल ऑन साईडला तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. विस्फोटक फलंदाज पहिल्याच बॉलवर धीरजच्या बॅटमधून 6 धावा. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. 6 धावा. दाखवला होता धीरज पाटीलच्या बॅटमधून. मात्र अप्रतिम फटका. दीपेश लोखंडेच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं, परंतु धीरज पाटील यावेळेला स्लोवर 1 चेंडूला रीड केलं होतं. स्लॉक स्वीप केलंय. गुडघ्यावर बॅलन्स करत मात्र चेंडूला फेकून दिलंय. लगातार हा दुसरा धमाकेदार षटकार. क्या बात आहे धीरज पाटील. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग. 6 धावा. थँक्यू. काय दीपक सर, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. प्रमोदजी, स्विफ्ट शॉट खेळणं एवढं सोपं नाही आहे आणि पेझरला तुम्ही खेळताल बघा. म्हणजे तुमची नजर आणि तुमचा क्लास आणि टेम्परमेंट किती सुद्धा असं तेवढं टायमिंग असायला पाहिजे. बघा कशा पहिले बैठकी शॉट मला जबरदस्त बॅटिंग. क्या बात आहे. अजून एक षटकार आला तर एपी ट्रेलर्स एपी स्पोर्ट्स निजी पाटील यांच्याकडून एक टी शर्ट ब्रँडेड पाहायला मिळेल. चांगला फटका. सेन्सिबल बॅटिंग धीरज पाटील खेळत असताना यावेळेला पाहायला मिळतोय. धीरजला माहिती आहे 2 बॉलवर 2 षटकार आलेत, आपल्याला यावेळेला लालच घ्यायची नाही आहे आणि त्या कारणास्तव मात्र इथे फक्त फॉरवर्ड डिफेन्स दाखवला. 1 रन मिळाली. संघाची धावसंख्या 13. फार कमी प्रमाणात अशा प्रकारचे खेळाडू पाहायला मिळतात. योग्य त्या बॉलला योग्य त्या वेळी योग्य ते टायमिंग घेऊन मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर फेकतात, भिरकावतात आणि त्यामधला धीरज पाटीलला आपण पाहिलं. ग्रेट बॅटिंग. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला जरूर खेळलाय. गॅप आहे मोठा.
आणि त्या गॅपमधून बॉल निघून चालला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत चौकार. काय स्टार्ट मिळून दिले या चौकाराच्या निमित्ताने. या ऐकूया कौशिक डीजेला. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 नो लॉस. सँडीच्या बॅटमधून मात्र चौकार आल्यानंतर हा बॉल डॉट पाहायला मिळतोय दीपेश लोखंडेचा. सँडी या मॅचमध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळतोय इन ॲक्शन. कारण दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर आक्रमकतेचे खेळाडू आहेत. म्हणतात ना दीपक सर, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस, की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम, ती आक्रमकता योग्य त्या वेळेला दाखवता आली पाहिजे. निश्चितच तेच काम करत असतो आपण. सँडी खूप चांगला बघा कशा पद्धतीने चिरू टटवला. आहा, काय जबरदस्त कड बघितला. 2 क्षेत्ररक्षकांचं अंतर कापलं आणि बघता बघता मैदानी शॉट बघायला. कोण म्हणतात की मला हवेवर सोडायचं, पाण्यावर तरता देखील यायला पाहिजे, जमिनीवर राहता देखील यायला पाहिजे. आणि तशा पद्धतीची बॅटिंग इकडे सँडी जबरदस्त करतात. सुपर बॅटिंग, काय जाब दर्जेदार कव्हर ड्राईव्ह बघायला. बघा ऑफस्टोच्या बाहेरचा चेंडू खडे खडे खेळलेत, पण 2 क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन चेंडू सन सन निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा. थँक्यू. एक नंबर कोसमाई चषक पाहायला मिळतं. आमदार आपण पाहिलं माजी आमदार राजेजी पाटील साहेबांनी स्तुतीसुमने उधळली आणि प्रत्येक जण येईल तो मात्र स्तुतीसुमने. आयुष्य म्हात्रे भारतीय संघाचे युवा कर्णधार यांनी सुद्धा मात्र स्तुतीसुमने उधळली की टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अशी बिलकुल मैदानं पाहायला मिळत नाहीत. क्वचित आणि कदाचित मात्र खेळाडूंचं ते स्वप्न पाहायला मिळतं, ते भाग्य लाभतं आणि ग्रामीण क्रिकेटला आज भाग्य लाभले या सर्व खेळाडूंना. 21 धावा झालेत. विजयासाठी अजून सुद्धा 16 रनची आवश्यकता असेल. आणि प्रमोदजी मला बोलवलं म्हणून सांगा, 32 वर्षात सर्वोत्कृष्ट क्रिकेट विकेट्स बघ आधी पाहिलाय. 32 वर्षात माझ्या समारोहात सर्वोत्कृष्ट विकेट बघायला मिळालाय. चांगला फटका आहे. ऑन साईडला जरूर खेळले गेलाय. 1 रन तर मेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत सँडी आणि धीरज. 5 बॉलमध्ये 14. धीरज पाटीलच्या बॅटमधून, सँडीच्या बॅटमधून आपण पाहिलं 3 बॉलमध्ये आतापर्यंत 8 रन त्याच्या बॅटमधून आलेत. म्हणजे चांगली पार्टनरशिप राहिले आतापर्यंत. दुर्गेश निश्चित चांगलं बॅटिंग पुन्हा थोडं फ्लो केलाय, प्रॉपर टायमिंग झालाय, पण चेंडू हवेमध्ये गेला. चेंडूच्या पाठीमागे खेळत जातोय. ओहो, झेल सुटलाय. सोपे सोपे झेल सुटू. आजकाल तरुणाईच्या मुलांना बघितलं की सोपे. हा कॅच तर पकडायलाच पाहिजे हो. एवढा सोपा कॅच 2 नजरेसमोर आणि तुमच्या समोर नेतोय. असं नाही की तुम्ही समोर जातात. कॅचेस विन द मॅचेस. आजच्या दिवसातला हा 11वा कॅच ड्रॉप झालाय. हो, निश्चित स्वरूपात आपण पाहताय तो सुद्धा मंगेश सारख्या खेळाडूकडून झेल सुटणं सहज शक्य नसतं, परंतु यावेळेला कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं. संघाची धावसंख्या 23 झाले. 23 रन. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला आहे. व्ही फॅक्टरमध्ये खेळणारा खेळाडू दीपेश लोखंडे पुढे सरसावे लॉंग ऑफकडे. 1 रन मेल. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. 24 धावा. सँडी आतापर्यंत 4 बॉलमध्ये 9 रन. धीरजच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 15 रन. 24 धावा. NCC नारंगी टीम मजबूत स्थितीमध्ये आहे. येणारे बॉल आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 13. निश्चितच खूप चांगला बॅकफुटला गेलाय. चेंडूला शॉर्ट ऑन पूल केलाय. चेंडू सरळ जातो डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बघा फील्ड इन थ्रो करेपर्यंत 1 धाव थोडीशी प्लंबिंग झालाय, पण नजर चेंडूवर होते त्यामुळे चटकन चेंडू उचलला. थ्रो करेपर्यंत 1च धाव तुम्हाला बघायला मिळते. या एका धावण्याचा विचार केला ना, धावसंख्या होते 25. म्हणजे निश्चितच विजयाच्या पथावर जाताना NCC नारंगी तुम्हाला बघायला मिळतो. कमी धावसंख्या झाली ना की आज आरामात चेस केलाय. पुन्हा एकदा समोर बॅटर तुम्हाला बघायला मिळतो धीरज, ज्याने 6 चेंडू 12 धावा काढल्यात. दुर्गेश आपल्या शकला पुढचा चेंडू रूम दिला आहे. चेंडूला टटवला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला इथे खेळाडू पोचेल की नाही. खूप लांब होता. 1च धाव तुम्हाला बघायला मिळते. गुड डिसिजन. क्षेत्ररक्षकाने चांगला डिसिजन घेतला, कारण या इथे मैदानावर चेंडू थोडा पुढे पडला की आपला उंचीवर निघून जातोय. 1च धाव बघायला मिळते. आणि या विचार तर केला तर या 2 षटकामध्ये धावसंख्या झाली 26 आणि प्रॉपर बघा 7 मिनिटामध्ये 2 षटकं त्यांनी टाकले. नाही, ही शिस्त खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्या वेळेला तुम्हाला पॅनलाइज हा शब्द येतो ना, त्यावेळेला तुम्हाला बरोबर ऑटोमॅटिकली तुमची ऊर्जा मात्र ही गगनात मावेनासी होताना पाहायला मिळते. त्यामुळे नाईलाज असतो, मात्र आपण पाहतो टायमर लावावं लागतं, कारण तुम्ही टाईम स्पेंड करता. आत्ता बरोबरीने मात्र खेळतायत, कारण त्या मिनिटांचा वापर करतायत. अशा प्रकारच्या कडक शिस्तीचं मात्र पालन तुम्हाला करावं लागतं. जर तुम्ही तसं केलं नसतं तर कदाचित इथे टायमरसुद्धा सेट केलं नसतं. त्यामुळे टाईम स्पेंड न करताना मात्र योग्य त्या वेळेला योग्य तो गोलंदाज आपण आणणं आणि
टाइम वाचवणं फार महत्त्वाची भूमिका असते. 12 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. 26-0 चांगली पार्टनरशिप. सतीश अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता, बॉल थोडासा थांबून आला होता, सरळ बॉल निघून जाईल. विकेटकीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. आता येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाही आहे. इथे जर कदाचित ब्रेक थ्रू लावून दिला सतीशने तर अजून सुद्धा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. परंतु धीरज पाटील ज्या अनुषंगाने खेळतोय सातत्य दर्शवतोय. यावेळेला सातत्य का म्हणून मी म्हटलं धीरज पाटीलच्या बाबतीमध्ये सातत्य दर्शवणारा हा अप्रतिम आभाळाला मानवंदना करणारा कोसमाई चषक षटकार 6 धावा. आई कोसमाईच्या शकट ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कोसमाईच्या शकट ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाईच्या शकट ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. जबरदस्त शॉट बघायला प्रॉपर टायमिंग आणि बघा त्यांची बॅकलिप एवढी सुंदर आहे ना. चेंडू मिडल बॅट घेता क्षणाचा चेंडूचा वेध बघता आणि ज्या दिशेला चेंडू आहे ना त्या दिशेलाच खेळतात. जबरदस्त डीप लॉंगच्या डोक्यावर 9 चेंडू आणि 22 धावावर खेळतो धीरज पाटील. 32 धावा झाल्यात. निश्चितच मॅचमध्ये हवा निघून गेलाय. आता फक्त उपचार राहिला आणि लवकरचा मॅच संपताना बघायला मिळेल. जबरदस्त क्वालिटी बॅटिंग NCC नारंगीकडनं बघायला मिळेल. सुपर बॉलिंग म्हणजे दखडून ठेवलं. मातब्बर फलंदाज संघासमोर असताना आपण बघायला मिळालं आणि खऱ्या अर्थाने 32 धावा फलकावर लागल्यात. 5 एकंदरीत जर आपण पाहिलं तर यावेळेला धावीची आवश्यकता. ऑन साईडला खेळलंय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर येत आहेत. चांगला झेल, चांगलं जजमेंट, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. 32ला पहिला धक्का. तिसऱ्या बॉलवर मात्र मिळते विकेट. फलंदाज बाद. धीरज पाटील एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना पाहायला मिळतो. वेगवेगळे शॉट सिलेक्शन. मनीषने कोणत्याही प्रकारची मात्र यावेळेला चुकी केली नाही आणि सेफ हँड झेल टिपत असताना आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 32. विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. सर्कल क्रॉस करणं हे भिवंडीपासून नियमाला सुरुवात जी होताना पाहायला मिळाली. मी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड करिश मात्रे यांच्या स्पर्धेमध्ये गेलो होतो तिथून मात्र मी पाहिलं होतं की बऱ्याच ठिकाणी त्यानंतर भावेश पवारच्या गावामध्ये मी समालोचन केलं गोरसईमध्ये. तिथे सुद्धा मात्र अशा प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. मात्र हे रूल्स असायला हवेत. आणि मला आवडेल कारण आपण गार्ड बदलायचा नियम आहे की तुम्ही तुमच्यामधूनच गार्ड बदला. माय भगिनी बघत असतात तिथून बदल. हे नियम जे आणलेत ना खूप चांगला पाहिजे. क्रिकेटला शिस्त लागली. वेळ वाचली गेली. टायमिंगच्या पद्धतीने मॅचेस संपत गेला आणि जे नियम आणलेत ना त्या नियमाचा खरोखर चांगल्या पद्धतीने टुर्नामेंटला खूप फायदा होता. बघायला वेळ तुम्ही वाचवली गेली. जाऊया न्यू बॅटर मैदानामध्ये आला तो म्हणजे मनीष. ह्याच्याकडे देखील क्षमता आहे चांगली बॅटिंग करण्याची. 5 धावाची अजून आवश्यकता. राऊंड इकडे मारा करतात. रायझिंग डिलेवारी सुपर. अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्ही त्या लेदरमध्ये बघितली. विश्वख्यातीमध्ये दक्षिण आफ्रिकेला बंदी होती. बंदी घेतल्यानंतर आणलं त्यानंतर ॲलन डोनाची गोलंदाजी तुम्ही बघितली ना. अशा गोलंदाजी 3-3 स्वीप 2-2 गली अशा पद्धतीचं भेदक मार आपण त्यावेळेला बघितलं असेल. नाही, जबरदस्त खेळाडू होता. ॲनल डोनाल्डला आपण पाहिलं. त्यामध्ये मी जॅक स्कॅलिसचं नाव घेईन. न थकता मात्र ज्यांनी जबरदस्त ऑलराऊंडरची भूमिका केली. यावेळेला ऑफसाईडला खूप चांगला फटका आहे. फक्त चेंडूला दिशा दिली, जागा दाखवली आणि सरळ बॉल एक्स्ट्रा कव्हर डीप बॅकवर्ड पॉइंटला. धमाकेदार निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. 4 रन. तर स्कोर लेवल बघायला मिळतो. स्कोर बरोबर झाला. 1 धावाची आवश्यकता. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला NCC नारंगी संघाकडून पाहायला मिळाली. 37 धावा आरामात फिरवताना पाहायला मिळतात. ओहो काय बैठक दिलाय. नटसम्राटाला आव्हान देवायचं. नृत्याचा आविष्कार दावायचा. ढोलकीच्या तालावर कसं पाय उचलायचं. घोंगराची बुलणे टाकून सुरेखा पुणेकरचं काय नृत्य बघायचं. तशा षटकार तुम्हाला बघायला मिळतं. सुपर बॅटिंग. काय फिनिश केलं प्रमोदजी. AB डिव्हिलियर्स स्टाईलमध्ये फिनिश केलं यावेळेला. काय गुडघ्यावर बॅलन्स केला आणि अतिशय चांगला देखणा फटका. आणि खऱ्या अर्थाने या फटक्यावर मला मोहम्मद अझरुद्दीनची आठवण आली. काय जबरदस्त फटका. त्याच्या बॅटमधून तो स्टाईलिश शॉट पाहायला मिळायचा आणि तेच फिनिश केलं. सध्या आपण ऑन स्क्रीनवर पाहत आहेत प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब वेळ देत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. जितू किनी असतील आपण पाहत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. दिलीपजी भगत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मनोजी राऊत साहेब आपल्याला पाहायला मिळतात. हरेश्वर पाटील, परशुराम पाटील असतील, चंद्रकांत भोईर, सचिनजी पाटील, संपूर्ण नागेजी किनी असतील, तेज भोईर मैदान यावेळेला पाहायला मिळतात. व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत आहेत स्वागत पाटील. खूप चांगली मेहनत मात्र या सर्वांनी घेतले. त्यांना मानाचा सलाम असेल. मॅन ऑफ द मॅच यावेळेला आपण डिक्लेअर करूया. मॅन ऑफ द मॅच अतिशय
चांगली गोलंदाजी सुद्धा हाताळली आणि फलंदाजी